सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने किडनी विकल्याप्रकरणी डॉक्टर कृष्णा उर्फ रामकृष्ण सुंचू वय वर्ष 36 याला सोलापुरातून अटक। चंद्रपूर जिल्ह्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून रोशन कुडे या शेतकऱ्याने आपली किडनी विकल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं होतं। किडनी विकल्याच्या या प्रकरणात आता डॉक्टर कृष्णा उर्फ रामकृष्ण सुंचू वय वर्ष 36 याला सोलापुरातून अटक करण्यात आली आहे। किडनी विक्री प्रकरणात पीडित शेतकरी रोशन कुडे याने फेसबुकच्या माध्यमातून किडनी विकण्यासाठी माहिती मिळवल्याची आणि त्यानंतर चेन्नई येथील डॉक्टर कृष्णा याने त्याला कंबोडिया येथे पाठवून किडनी काढल्याची तक्रार दिली होती। त्यानुसार पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने डॉक्टर कृष्णा याचा शोध घेतला। पोलिसांच्या तपासात डॉक्टर कृष्णा हे त्याचं बनावट नाव असून रामकृष्ण सुंचू हे त्याचं मूळ नाव असल्याची आणि तो किडनी विक्री प्रकरणात एजंट असल्याची माहिती पुढे आली होती। मुख्य म्हणजे रामकृष्ण सुंचू याला व्यवसायात तोटा आल्याने त्याने कंबोडिया येथे जाऊन स्वतःची किडनी विकली होती। त्यानंतर कंबोडिया येथील एका डॉक्टरने अशा प्रकारचे किडनी विकणारे लोक पाठवल्यास 1 लाख रुपये कमिशन देण्याचं त्याला आमिष दिलं। डॉक्टरच्या सांगण्यानुसार भारतातल्या अशा गरजू लोकांना हेरून तो किडनी विकण्यासाठी त्यांना कंबोडियाला पाठवायचा। आरोपीच्या तपासात आतापर्यंत त्याने 10 ते 12 लोकांना अशा प्रकारे कंबोडियाला पाठवल्याची माहिती समोर आली आहे। रामकृष्ण सुंचू याच्या अटकेने आता या प्रकरणातील अवयव तस्करीच्या मोठ्या प्रकरणाचा खुलासा होण्याची शक्यता आहे। सर्वांना नमस्कार। सर्वांना माहित होता की ब्रह्मपुरी ठाण्यामध्ये आम्ही एक गुन्हा दाखल केला होता की रोशन कुडे म्हणून कंप्लेनंट त्यांनी किडनी विकलेला आहे। ते सावकारीच्या दबावामुळे त्यांनी किडनी विकल्या म्हणून सर्वांना माहित आहे। त्या अनुषंगाने आम्ही एक SIT स्थापन केला होता। त्यामध्ये 9 अधिकारी आहे। त्यामध्ये SIT च्या सुपरवाइज SIT च्या इन्चार्ज ॲडिशनल SP श्री ईश्वर कातकडे आणि त्यांच्या टीम ते त्या दिवसापासून आम्ही काम करत होता। जे माहिती आमच्याकडे उपलब्ध होता विक्टिम कडून त्या अनुषंगाने आम्ही काल मुख्य आरोपी कृष्णा म्हणून आम्ही अटक केलेला आहे। त्या अनुषंगाने त्यांना विचारपूस केल्या तर आम्हाला माहित पडला की तो पण एक किडनी डोनर आहे। म्हणजे तो पण ते बिझनेस मध्ये काही नुकसान झाला तर त्यांनी स्वतः फेसबुकवर सर्च करून त्या फेसबुकच्या ग्रुपमध्ये काही संपर्क केलेला आहे, काही आरोपीला संपर्क केलेला आहे आणि तो पण तोच हॉस्पिटल ते कंबोडिया हॉस्पिटलकडे गेला आणि तिकडे जाऊन ते किडनी विकलेला आहे। आणि नंतर ते काय केला की ते पढा लिखा माणूस आहे तो त्या अनुषंगाने ते एक फॅसिलिटेटिंग एजंट म्हणून ते काम करत होता। त्या अनुषंगाने त्यांना कमिशन पण भेटला होता। त्या अनुषंगाने ते सांगितलं की ते 10-12 लोक आतापर्यंत त्यांनी कंबोडियाला जे मिलिटरी हॉस्पिटल आहे तिकडे घेऊन गेला आणि ते किडनीचा डोनेशन केलेला म्हणून ते सांगितलेलं आहे। त्यांच्या विचारपूस आणि जे इन्व्हेस्टिगेशन सुरू